स्क्रीन दिसते का सर्वांना? येस मॅडम. ओके. आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे रिलेटेड टू द बायोफ्युएल. बायोफ्युएल हे सुद्धा एक प्रकारचं रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. बायोफ्युएल किंवा बायोमास तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे आपल्याकडे जे प्लांट मटेरियल किंवा प्लांट वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट असेल किंवा ॲनिमल वेस्ट जे आहे, म्हणजे ज्याच्यामधून काय आपण त्यांना की बायोलॉजिकल प्रोसिजर होऊन काय होतं की डिग्रेडेशन किंवा काय होतं तुमचं जे बायोफ्युएल आपण बघतो किंवा बायोमास. आता हे बायोफ्युएल किंवा बायोमास हा सुद्धा एक रिन्युएबल एनर्जीचा टाईप आहे, जो प्लांट रेसिड्यू पासून किंवा ॲग्रिकल्चर वेस्ट असतील तर त्याच्यापासून हे प्रोड्यूस केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे प्लांट रेसिड्यू, त्याच्यानंतर ॲनिमल वेस्ट आणि किंवा बायोलॉजिकल प्रोसेस थ्रू काय केलं जातं, इथं फ्युएलचं प्रोडक्शन केलं जातं. म्हणजे आता आपण जे बाकीचे एनर्जी सोर्सेस बघितले, तर तुम्हाला फ्युएल म्हटलं की काय डिझेल, पेट्रोल माहिती किंवा पेट्रोलियम गॅसेस असतील किंवा तुमचं क्रूड ऑइल वगैरे तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये काय करावं लागतं, तुम्हाला मायनिंग करावं लागतं किंवा डिफरंट प्रोसेसेस आहेत. आता हे जे बाकीचे प्रोसेस आहेत ते एक्झॉस्टिबल आहेत, म्हणजे त्याचा जर अतिवापर होत राहिला किंवा कंटिन्युअसली आपण त्या फ्युएलचा यूज करत राहिलो तर ते संपण्याची शक्यता असते, सच ॲज पेट्रोलियम, कोल एक्सेट्रा. जर तुम्ही एक्झॉस्टिबल सोर्स म्हणजे ते संपण्यापेक्षा जर तुमच्याकडे नॉन रिन्युएबल सोर्सेस अवेलेबल आहेत, फॉर एक्झाम्पल सोलर एनर्जी, विंड एनर्जी, आपण जे डिफरंट एनर्जी सोर्सेस बघितले, हायड्रो एनर्जी, आणि त्याच्यानंतर हे बायोफ्युएल. बायोफ्युएल म्हणजे तुमच्या नेचरमध्ये अवेलेबल असणाऱ्याच प्रोडक्टपासून, म्हणजेच ज्याच्यामधून बायोलॉजिकल सर्कल थ्रू काय केलं जातं की फ्युएलचं प्रोडक्शन केलं जातं. अशा पद्धतीनं ते फ्युएलचं प्रोडक्शन केल्यानंतर आता जे बायोमास आहे, पर्टिक्युलर बायोफ्युएलचे कशापासून बनलं जातं, तर इट इज डिराइव्ड फ्रॉम द प्रोसेस ऑफ बायोमास. आता बायोमासमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की प्लांट रेसिड्यूज म्हणजे प्लांट वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट, त्याच्यानंतर अल्गी एक्सेट्रा तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. म्हणजे सेल्युलॉजिक काही कंपोनंट्स असतील तर त्याचा यूज तुम्ही करू शकता. म्हणजे आता हे जे बायोफ्युएल्स आहे त्याच्यामध्ये आपण मोस्टली काय करतो की हे जे वेस्ट आहे हे जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर हे फ्युएलचं प्रोडक्शन होत असतं. म्हणजेच एक स्लो जिओलॉजिकल प्रोसेस जी असते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर फॉसिल फ्युएल कन्सिडर केलं किंवा क्रूड ऑइल कन्सिडर जर केलं तर त्याच्यामध्ये लेंदी प्रोसेस असते. म्हणजे जे तुम्ही जमिनीमधून ऑइल मायनिंग करून घेता तर त्या खनिज तेलाचं काय होत असतं की ती एक नॅचरल जिओलॉजिकल प्रोसेस आहे, पण ती एकदम लेंदी प्रोसेस आहे आणि स्लो प्रोसेस आहे. आता हे जे बायोमास आपल्याकडे अवेलेबल आहे, समजा आता तुमच्या ॲग्रिकल्चरमध्ये काही फोडर असेल किंवा काही वेस्टेज मटेरियल असेल किंवा ॲनिमल वेस्ट म्हणजे कावडण वगैरे अशा पद्धतीचं मटेरियल जर तुम्ही घेतलं तर त्याला काय करत असतं, तुम्ही मॅन्युअली त्याला जमिनीमध्ये त्या जिओलॉजिकल प्रोसेसमध्ये करून फर्मेंटेशन असेल किंवा डिकम्पोजिशन असेल, या प्रोसेस थ्रू तुम्ही ते फ्युएल आहे ते प्रोड्यूस करत असता. म्हणजे ही प्रोसेस स्लो नाही आहे ॲज कम्पेअर टू द क्रूड ऑइल किंवा फॉसिल फ्युएल. आता फॉसिल फ्युएल्स आणि क्रूड ऑइलला तयार व्हायला खूप लांब असा कालावधी जावा लागतो आणि नंतर मग तुम्हाला ते फ्युएल अवेलेबल होतं. मग त्या त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही हे बायोफ्युएल जे आहे ते प्रोड्यूस करू शकता. तसेच बायोमास टेक्निकली कॅन बी यूज ॲज अ फ्युएल डिरेक्टली. आता ह्या बायोमास पासून जे बायोफ्युएल बनतं ते आपण डिरेक्टली फ्युएल म्हणून यूज करू शकतो. काही ठिकाणी जे काही व्हेकल्स जे आहेत ते बायोफ्युएलवरती सुद्धा रन केली जातात. अशा पद्धतीनं बायोमास आणि बायोफ्युएलचा तुम्ही यूज केला पाहिजे. काही ठिकाणी बायोमास आणि बायोफ्युएल ही एक इंटरचेंजेबली सेम टर्म म्हणून कन्सिडर केली जाते, पण एक छोटासा फरक आहे याच्यामध्ये की बायोफ्युएल आहे ते लिक्विडमध्ये असतं. बायोमास जर तुम्ही कन्सिडर केलं तर फॉर एक्झाम्पल तुम्ही वुडन पॅलेट्स किंवा वुडन ब्रिकवेट्स तर पाहिले असतील. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचं म्हणजे हे वुडन पॅलेट्स आहेत किंवा हे वुडन ब्रिकवेट्स आहेत. आता हे ब्रिकवेट्स किंवा पॅलेट्स म्हणजे काय, तर एक ते जे फ्युएल मास जो आहे तर त्याला काय करायचं, एका पर्टिक्युलर शेपमध्ये. फॉर एक्झाम्पल ब्रिकवेट हा शब्द कुठून आलाय, इट इज अ फ्रेंच वर्ड.
आणि त्यालाच ब्रिक म्हणजेच आपली जी ब्रिक विटा आहेत तर त्या एका पर्टिक्युलर शेपमध्ये त्याला कसं केलेलं असतं फिक्स. तर अशा पद्धतीनं जे तुमचं हे वुडन मटेरियल असेल, आता हे जे वुडन पॅलेट्स जे आहेत ते पर्टिक्युलर सॉडस्ट किंवा तुमचे जे प्लांट्स आहेत त्याचे ऑफकट्स पासून किंवा वूड पासून जे प्रोसेसिंग करून बनवले जातात ते पॅलेट्स असतात, बायोमास पॅलेट्स. म्हणजे प्रॉपर तुमचे जे फ्रेशली कट टिंबर असेल तर ते स्पेशली या वुडन पॅलेटसाठी यूज केलं जातं. आणि त्याच्यानंतर हे जे लिक्विड्स तुम्हाला दिसतात तर हे चारकोल, सॉडस्ट किंवा वूडचे जे चिप्स आहेत, छोटे छोटे तुकडे असतील किंवा पेपर, पीठ, तर याचं फर्मेंटेशन करून हे तयार केले जातात लिक्विड्स. त्याचा शेप कसा असतो, ब्रिक सारखा असतो. इज अ फ्रेंच टर्म. ओके. मग हे कॉम्प्रेस्ड ब्लॉक ऑफ कोल्ड डस्ट. ओके, कोल्ड डस्ट किंवा चारकोल किंवा तुमचं सॉल्ट आहे त्याचे कॉम्प्रेस्ड ब्लॉक्स आहेत. आणि मग हे बायोमास मटेरियल म्हणून तुम्ही ॲज अ फ्युएल यूज करू शकता. म्हणजे तिथं तुम्हाला बर्निंगसाठी आणि तुम्हाला काही तिथं कंबशन प्रोसेस करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या पद्धतीचे बायोफ्युएल, बायोमास तुम्ही यूज करू शकता. आता हे झालं तुमचं सॉलिडमध्ये. पण बायोफ्युएल जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. ओके. बायोफ्युएल जे आहे ते तुमच्या सेल्युलोजपासून किंवा मोस्टली बायोफ्युएल शुगरी प्लांट्स जे आहेत तर त्याच्यापासून, फॉर एक्झाम्पल तुमचं शुगर केन आहे किंवा स्टार्च ज्याच्यामध्ये असतं, फॉर एक्झाम्पल तुमचा मका आहे, म्हणजे तुमचे मेज किंवा वुडन मटेरियल किंवा सेल्युलोजिक प्रोडक्ट. तर ह्या 3 टाईपच्या प्रोडक्टमधून तुमचे बायोफ्युएल जे आहे ते प्रोड्यूस केलं जातं आणि ते बायोफ्युएल तुम्ही एक ॲज अ फ्युएलच यूज करत असता. ओके. तर आता हे बायोफ्युएल किंवा बायोमास यामधला फरक कळाला की जे लिक्विड फॉर्ममध्ये किंवा गॅसेस फॉर्ममध्ये असतं ते बायोफ्युएल आणि बायोमास जे आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये असतं. ओके. द वर्ड बायोमास सिम्पली डिनोट्स द बायोलॉजिकल रॉ मटेरियल. आता हे बायोमास जे म्हटलेलं आहे म्हणजेच काय, तुमचं एक बायोलॉजिकल रॉ मटेरियल किंवा एक कच्चं असं मटेरियल आहे जे आपण फर्मेंटेशन किंवा डिकम्पोजिशन प्रोसेसमधून जे अवेलेबल होत आहे ते बायोमास. आलं लक्षात? जे आपण लिक्विड्स आणि पॅलेट्स बघितले ते बायोमासमध्ये कन्सिडर होतं. किंवा द फ्युएल इज मेड ऑफ सम फॉर्म ऑफ थर्मली और केमिकली अल्टर्ड सॉलिड एंड प्रोडक्ट लाईक पेलेट्स अँड लिक्विड्स. ओके. तर अशा पद्धतीचं हे बायोमास जे आहे ते कॉम्पॅक्ट किंवा कॉम्प्रेस्ड ब्लॉकमध्ये जेव्हा आपण त्याला स्टोअर करतो किंवा त्याला त्याचे सेपरेट फॉर्म देतो, सॉलिड फॉर्ममध्ये त्याला आपण काय म्हणतो की त्याला एक वेगळ्या पद्धतीने स्टोअर केलं जातं, त्याला पॅलेट्स आणि लिक्विड असं म्हटलं जातं. द वर्ड बायोफ्युएल इज युजली रिझर्व फॉर लिक्विड ऑर गॅसियस फ्युएल यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे आता हे बायोफ्युएल जे आहे ते कशासाठी तुम्हाला सांगितलं, लिक्विड आणि गॅसियस फ्युएलसाठी यूज केलं जातं. इतका पण बिग फरक नाहीये. बट बायोमासमध्ये जशी प्रोसेस आहे तशीच बायोफ्युएलमध्ये आहे, फक्त त्यांचं जे स्टेट आहे तो डिफरंट आहे. म्हणजे बायोमासचं स्टेट सॉलिड आहे आणि बायोफ्युएलचं स्टेट आहे ते लिक्विड ऑर गॅसेस आहे. त्यामुळे तुम्ही इंटरचेंजेबली ती टर्म यूज करू शकता. म्हणजे बायोमासच्या जागी बायोफ्युएल जरी आलं तरी ती टर्म तुमची रॉंग होत नाही. आता जेव्हा बायोफ्युएल कॅन बी प्रोड्यूस फ्रॉम प्लांट. ओके. हे जे बायोफ्युएल आहे तुम्ही ते प्लांटपासून म्हणजे तुमचे जे क्रॉप्स असतील, ॲग्रिकल्चर असतील किंवा कमर्शियल डोमेस्टिक वेस्ट जे असेल किंवा इंडस्ट्रीयल वेस्ट जे आहे, जे बायोलॉजिकल ओरिजिनचे वेस्ट. ओके. म्हणजे जे तुमचं आपण आता म्हणतो की बायोलॉजिकल प्रोसेस आणि असते तर त्यामधले जे वेस्ट आहे ते आपण इथं यूज करू शकतो बायोफ्युएल प्रोड्यूस करण्यासाठी. जे तिथं पर्टिक्युलर काय प्लांट आपण यूज करतोय, प्लांट रेसिड्यूज किंवा ॲग्रिकल्चरल, कमर्शियल, डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल वेस्ट. त्याच्यानंतर बायोफ्युएल जनरली इन्व्हॉल्व्स कंटेम्पररी कार्बन फिक्सेशन प्रोसेस. आता याच्यामध्ये काय होत असतं की एक कार्बन फिक्सेशन प्रोसेस होत असतात. तर तुमचे जे प्लांट आहेत, ओके, तर प्लांट्स जे त्याची फोटोसिंथेसिस प्रोसेस आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये काय करतं, प्लांटला फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईडची गरज असते, राईट. आता मग जेव्हा हे हे जेव्हा प्लांट्स जे आहेत आणि याला आपण काय करतो की डिकम्पोजिशनसाठी म्हणजे त्याच्यामधून आपण हे फ्युएल प्रोड्यूस करतोय ना. तर आता हे जे कार्बन फिक्सेशन किंवा त्यालाच अजून एक टर्म आहे की कार्बन ॲसिमिलेशन. तर या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, जे इनऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कन्वर्ट केला जातो. म्हणजे तुमचे जे इनऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच तुमचे जे कार्बन डायऑक्साईड मधले जे इनऑर्गॅनिक कार्बन जो आहे तर तो काय केला जातो ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये किंवा त्याचं एक ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवलं जातं आणि विथ द हेल्प ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच तुमचे मायक्रोब्स. ओके. तर याचा यूज करून काय केलं जातं, तुमच्या प्लांटमधला जो कार्बन आहे इनऑर्गॅनिक कार्बन त्याचं ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. आणि मग हे जे कंपाऊंड्स आहेत ते काय करतात, एक प्रकारची एनर्जी स्टोअर करून त्याचा एक बायो मॉलिक्युल्स किंवा बायोमास म्हणून आपण त्याचा फर्दर यूज करत असतो. म्हणजे बायोफ्युएल किंवा बायोमास याच्यामध्ये काय असतं की कंटेम्पररी कार्बन फिक्सेशन प्रोसेस असते.
such as those that occur in plant or microalgae through the process of photosynthesis. Okay, तर अशा पद्धतीनं हे कार्बन फिक्सेशन प्रोसेसमधून काय होत असतं, आपल्याला एक ऑर्गॅनिक कंपाऊंड मिळत असतो ज्याच्यामध्ये एनर्जी असते, जे आपल्याला एक एनर्जी सोर्स म्हणून फर्दर आपण यूज करत असतो. आता व्हॉट इज बायोफ्युएल और व्हाय बायोफ्युएल, म्हणजे बायोफ्युएल म्हणजे नेमकं काय, तर इट इज अ एनी फ्युएल दॅट इज डिराइव्ह फ्रॉम द बायोमास. बायोमास पासून डिराइव्ह केलेलं जे फ्युएल आहे त्याला आपण म्हणतो, त्याला आपण फ्युएल असं म्हणतो. बायोफ्युएल कशापासून बनवलं जातं, बायोमासपासून, म्हणजे फॉर प्लांट मटेरियल किंवा ॲनिमल वेस्टपासून बनवलं जातं. बायोफ्युएल्स आर लिक्विड और गॅसियस फ्युएल डिराइव्ह फ्रॉम द रिन्युएबल बायोमास. म्हणजे तुम्हाला सांगितलं की लिक्विड किंवा गॅसियस फॉर्ममधलं जे बायोमास आहे त्याला आपण बायोफ्युएल असं म्हणतो. आता बायोफ्युएलच का, कारण की इट इज अ इन्क्रीजिंग एनर्जी रिक्वायरमेंट. त्याच्यामधून आपल्याला जी एनर्जी आहे ती इन्क्रीजिंग अशी अवेलेबल होत राहते. देन रिसोर्स कन्व्हर्सेशन, म्हणजे याच्यामध्ये काय होत असते की जो आपला हा रिसोर्स जो आहे किंवा हे बायोफ्युएल जे आहे त्याला आपण काय करू शकतो, त्याचं कन्झर्वेशन प्रॉपरली करू शकतो. देन सोअरिंग ऑइल प्रायसेस, जे तुमचे ऑइल प्रायसेस पाहायला गेलं तर ते काय होतात की दिवसेंदिवस वाढतच आहे, तर त्याला एक अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून हे बायोफ्युएल्स तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर रिड्युसिंग अवेलेबिलिटी, म्हणजे तुमचे जे नॉन रिन्युएबल सोर्सेस जे आहे किंवा तुमचं पेट्रोल डिझेल, तर त्याची अवेलेबिलिटी कमी होते, तर त्या ठिकाणी तुम्ही बायोफ्युएलचा यूज करू शकता. आणि हे जे बायोफ्युएल्स आहेत तर ते एन्व्हायरमेंटली तुम्हाला काय आहेत की युजफुल आहेत, एन्व्हायरमेंटलवरती कोणताही त्याचा लॉस होत नाही आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता की प्रॉपर एन्व्हायरमेंट रेग्युलेशन त्याच्यावरती डिपेंड करतात. त्यामुळे बायोफ्युएल मोस्टली तुम्ही ॲज अ फ्युएल यूज करू शकता. कारण तुम्ही इथं जे मटेरियल यूज करताय ते बघा ना, तुमचं जे प्लांटिंग आहे त्यामधलं स्टार्च किंवा शुगर कंटेंट नसणारे प्लांट्स असतील किंवा सेल्युलोजिक, म्हणजे तुमचे जे ट्रीज आहेत किंवा त्याचं वूड जे आहे त्या मटेरियलपासून आपण बायोफ्युएल तयार प्रोड्यूस करत असतो. आता हे जे बायोफ्युएल आहे त्याच्या प्रोडक्शनमध्ये कोणते कोणते प्लांट्स यूज केले जातात बघा, जॅस्ट्रोपा, जोजोबा किंवा करंजिया, नीम, महुआ, कॅनोला, त्याच्यानंतर पेडिलॅन्थस, कॅमेलिना, कॅलोट्रॉपिस किंवा कॅस्टर ऑइलचं प्लांट, सोयाबीन, सनफ्लॉवर, पाम ऑइल, मेज, बीट, पोटॅटो, शुगर केन आणि रॅप्सी. तर हे डिफरंट प्लांट्स आहेत ज्याच्यापासून आपल्याला बायोफ्युएल अवेलेबल होतं. तुम्हाला एक असाइनमेंट आहे की तुम्ही हे जे प्लांट्स मी आता सांगितले की ते येथे एक 15-16 प्लांट्स आहेत तिथं, तर त्यापैकी तुम्हाला एक 10 प्लांटचे काय करायचे, इमेजेस कलेक्ट करायचे. ओके, आता तुम्हाला हे बाकीचे अवेलेबल होतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅस्टर ऑइल वगैरे हे तुम्हाला माहिती आहे, पण हे जे नवीन नावं तुम्ही बघताय जॅस्ट्रोपा, जोजोबा, हे तुम्ही काय करायचं, त्याच्या इमेजेस कलेक्ट करायचे. आणि हे तुम्हाला एक असाइनमेंट आहे की तुमच्या फाईलमध्ये मी नंतर बघणार आहे की तुम्ही किती कलेक्ट केलेलं आहे की नाही केलेलं आहे. कोणतं कोणतं प्लांट बायोफ्युएलसाठी यूज केलं जातं त्याचं कलेक्शन करायचं आहे. गुगलवरून तुम्हाला हे इमेजेस अवेलेबल होतील. माझ्याकडे आहेत, पण मी तुम्हाला एक असाइनमेंट म्हणून तुम्हाला दिलेलं आहे, तर त्या कलेक्ट करायच्या आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील की कोणतं प्लांट जे आहे ते बायोफ्युएलसाठी युजफुल आहे. आता ह्या बायोफ्युएल्सचे डिफरंट कॅटेगरीज होतात. फर्स्ट इज म्हणजे 3 कॅटेगरीज आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट जनरेशन बायोफ्युएल, सेकंड जनरेशन बायोफ्युएल आणि थर्ड जनरेशन बायोफ्युएल. आता फर्स्ट जनरेशन बायोफ्युएल जे आहेत तर ते शुगर, स्टार्च, व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल फॅट्स यापासून जे बनवले जाते त्याला म्हणतो आपण फर्स्ट जनरेशन बायोफ्युएल. ओके, आता सेकंड जनरेशनमध्ये काय असतं की जे नॉन फूड, आता आपण जे वरती बघितलं शुगर, स्टार्च, व्हेजिटेबल ऑइल, तर ॲनिमल फॅट्स वगैरे म्हणायला गेलं तर एक इडिबल पार्ट जो असतो त्याच्यापासून बनलेले जे असतं ते फर्स्ट जनरेशनमध्ये. आणि सेकंड जनरेशनमध्ये जे येतं ते नॉन फूड क्रॉप्स, म्हणजे जे आपण इडिबल नाही आहे अशा पद्धतीचे जे क्रॉप्स आहेत नॉन फूड क्रॉप्स, त्याच्यामध्ये मग सेल्युलोजिक बायोफ्युएल येतं किंवा वेस्ट बायोमास येतं. त्याच्यामध्ये मग तुमचं आता बीट जे आहे
त्याचे आपण जो पार्ट खात नाही असे म्हणजे स्ट्रॉज असतील किंवा अशा पद्धतीचं जे वुडन पार्ट जो आहे तर त्याच्यापासून ते बायोफ्युल बनवलं जातं ते सेकंड जनरेशन बायोफ्युल. आणि त्याच्यानंतर थर्ड आहे ते थर्ड जनरेशन बायोफ्युएल. तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे अल्गीपासून प्रोड्यूस केलं जातं अशा पद्धतीचं थर्ड जनरेशन बायोफ्युएल. तर फर्स्ट जनरेशनमध्ये लक्षात आलं शुगर, स्टार्च, व्हेजिटेबल ऑइल आणि ॲनिमल फॅट्स पासून ते बनवलं जातं. कॉमन फर्स्ट जनरेशन बायोफ्युएल इन्क्लूड बायो अल्कोहोल्स म्हणजेच तुमचे बायो इथेनॉल किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो मिथेनॉल, त्याच्यानंतर बायोडिझेल, व्हेजिटेबल ऑइल, बायो इथर्स, बायोगॅस हे जे सर्व सोर्सेस आहेत ते फर्स्ट जनरेशन बायोफ्युएलचे सोर्सेस. त्याच्यानंतर सेकंड जनरेशन फ्युएलमध्ये एक्झाम्पल आहे की बायो हायड्रोजन आणि बायो मिथेनॉल हे तुमच्या सेकंड जनरेशनमध्ये येतं कारण की याच्यामध्ये तुम्ही कशात यूज करता की नॉन फूड मटेरियलचं किंवा नॉन फूड क्रॉप म्हणजे त्याचा फक्त सेल्युलॉजिक पार्ट्स जे आहे त्याचा आपण यूज करतो. स्टॉक ऑफ वीट, कॉर्न किंवा वुडन मटेरियलचा यूज करून सेकंड जनरेशनचे बायोफ्युएल आपल्याला मिळतं. आणि थर्ड जे आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक अल्गी पासून प्रोड्यूस केलं जातं. तर दोन्ही इमेजेस तुम्हाला दिसतील. फॉर एक्झाम्पल इथं बघा स्टार्च किंवा तुमचं जे शुगर आहे तर त्याच्यापासून जे म्हणलं जातं एडिबल पार्ट एडिबलमधून जे जनरेट केलं जातं ते बायोफ्युएल फर्स्ट जनरेशन. आणि मग बाकीचं तुमचं ॲनिमल वेस्ट असेल किंवा तुमचे जे वुडन मटेरियल आहे आणि जे आपण एडिबल नाही आहे नॉन फूड बेस्ड जे मटेरियल आहे त्याच्यापासून जे बनवलं जातं ते आपलं सेकंडरी जनरेशन बायोफ्युएल. बायोमास एनर्जीचे डिफरंट सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे आता जेव्हा आपण बायोमास एनर्जी आपल्याला प्रोड्यूस करायची तर त्याच्यासाठी कोणते कोणते सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत तर तुमचे ट्रीज अँड प्लांट्स हे बेसिक आहे. त्याच्यानंतर तुमचे ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हणजे तुमचं पावडर स्टॉक असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही वुडन मटेरियल किंवा ट्रॅशेस वगैरे असतील तर या वेस्ट मटेरियलपासून. त्याच्यानंतर तुमचे वुडन मटेरियल किंवा वूड प्रोडक्ट जे आहे तर ते सुद्धा बायोमास एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं. त्याच्यानंतर आहे ॲनिमल वेस्ट म्हणजे तुमचं आता ॲनिमल वेस्टमध्ये का वुडन केक अशा पद्धतीचे ते मटेरियल जे आहे ॲनिमल वेस्ट जे आहे तर ते यूज केलं जातं. नंतर क्रॉप्स आहेत सेल्युलॉजिक प्रोडक्शन किंवा सेल्युलॉजिक जे प्लांट्स आहेत तर त्याच्यापासून हे बायोफ्युएल आहे ते प्रोड्यूस केलं जातं. अशा पद्धतीने डिफरंट सोर्सेस आहेत बायोमाससाठी. तुम्ही डिफरंट फॉरेस्टमधलं जर वूड प्रोडक्ट असतील किंवा ट्रीज असतील प्लांट्स असतील ॲग्रिकल्चर वेस्ट ॲनिमल वेस्ट डिफरंट क्रॉप्स सेल्युलॉजिक मटेरियल यापासून बायोमास एनर्जी डेव्हलप किंवा प्रोड्यूस केली जाते. त्याच्यानंतर आता हे जे बायोफ्युएल आहेत तर त्याचे डिफरंट टाईप्स आहेत. आता बायो इथेनॉल किंवा मिथेन त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं सेल्युलॉजिक बायोमास असेल मिथेन असेल बायोगॅस असेल तर अशा पद्धतीचे डिफरंट टाईप्स आहेत. तुम्हाला स्टडीसाठी बायो इथेनॉल आणि बायोडिझेल आहे डिटेलमध्ये. तर आता आपण एक बघूया. त्याच्यामध्ये बायो इथेनॉल इज अ अल्कोहोल मेड बाय फर्मेंटेशन मोस्टली फ्रॉम carbohydrates produced in starch, sugar, crops such as corn, sugarcane and sweet sorghum. आता हे जे बायो इथेनॉल आहे ते फर्मेंटेशन प्रोसेस पासून बनवलं गेलेलं एक अल्कोहोल आहे. पण बायो इथेनॉल आहे किंवा एक टाईपचा हे काय अल्कोहोल आहे. याच्यामध्ये इथेनॉलचं प्रोडक्शन केलं जातं कशापासून तर तुमचे जे शुगरी आणि स्टार्च क्रॉप्स आहेत सच ॲज कॉर्न, शुगर केन आणि स्वीट सोरगम याच्यापासून अल्कोहोल प्रोड्यूस केलं जातं बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. तर त्याच्यापासून जे आपल्याला इथेनॉल अवेलेबल होतं त्याला म्हणतो आपण बायो इथेनॉल. तर वाईडली हे US आणि ब्राझीलमध्ये ह्या बायो इथेनॉलचा यूज केला जातो. त्याच्यानंतर सेल्युलॉजिक बायोमास. आता हे जे सेल्युलॉजिक बायोमास आहे तर ते नॉन फूड सोर्स पासून बनवलं जातं किंवा नॉन फूड सोर्स पासून प्रोड्यूस केलं जातं. म्हणजे तुमचे ट्रीज, ग्रास, स्टॉक, फोडर अशापासून जे बनवलं जातं म्हणजे तुमचं
जे नॉन फूड किंवा नॉन एडिबल सोर्सचे आहे त्याच्यामधून जे आपण प्रोडक्शन करतो इथेनॉलचं, तर त्यालाच आपण सेल्युलोजिक बायोमास असं म्हणतो. ओके, इट इज डेव्हलप्ड ॲज अ फीडस्टॉक फॉर इथेनॉल प्रोडक्ट. आता हे जे सेल्युलोजिक बायोमास जे तयार झालेलं आहे ना, तेच तुम्ही इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी यूज करत असता. म्हणजे तुमचे जे नॉट फूड सोर्सेस आहेत, ग्रास असतील, ट्रीज असतील, तर याचा एक फीड स्टॉक फॉर इथेनॉल प्रोडक्शन, म्हणजे फर्दर तुम्ही इथेनॉल बनवताना त्याच्यासाठी याचा यूज होतो सेल्युलोज बायोमासचा. अशा पद्धतीने आता हे जे आहे ते बायोफ्युएल आहे, सॉरी बायोडिझेल आहे. बायोडिझेल, बायो इथेनॉल, बायो गॅस हे त्याचे टाईप्स आहेत. कशाचे? बायोफ्युएलचे. आणि हे बायोडिझेलचं एक्झाम्पल आहे. आता त्याच्यामध्ये डिफरंट प्रोसेसेस आहेत. फॉर एक्झाम्पल आता बायो इथेनॉल जर तुम्हाला बनायचं असेल तर तुमच्या प्लांट वेस्ट किंवा प्लांट स्ट्रॉपासून बायो इथेनॉल बनवलं जातं. त्याच्यानंतर त्याचं कंबशन, आणि मग कंबशन झाल्याच्या नंतर काय होतं की त्याच्यामधूनच जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो तो परत फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये हे प्लांट्स आहेत ते रियूज करतात. पुन्हा त्याच प्लांटचं परत बायोइथेनॉल, अशा पद्धतीची ही सायकल चालू राहत असते. तुमच्या बायोमास पासून जे आपण एनर्जी डेव्हलप करतोय किंवा प्रोड्यूस करतोय, तर ती कशी आहे? रिन्युएबल आहे, पुन्हा पुन्हा बनत राहते अशा पद्धतीने. आणि बायोडिझेलमध्ये पण सेमच आहे की तुमचे जे बायोडिझेल मास जे आहे किंवा ऑइल क्रॉप, सनफ्लॉवर वगैरे, तर त्याच्यापासून, त्याच्या सीड्सपासून हे ऑइल बनवलं जातं आणि मग फर्दर हे व्हेकलमध्ये यूज करता आणि पुन्हा त्याच्यामधून जो कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होतो तो परत फोटोसिंथेसिसमध्ये यूज केला जातो. नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे इथेनॉल. इथेनॉल कॅन बी यूज ॲज अ फ्युएल फॉर व्हेकल इफ इट्स प्युअर फ्रॉम E100. आता हे जे इथेनॉल आहे हे व्हेकलमध्ये फ्युएल म्हणून यूज केलं जातं. सो E100 चा फॉर्म असतो प्युअर फॉर्म इथेनॉलचा, तोच ॲज अ फ्युएल म्हणून यूज केला जातो. बट इट इज युजली युज्ड ॲज अ गॅसोलिन ॲडिटिव्ह टू इन्क्रीज ऑक्टेन अँड इम्प्रूव्ह व्हेकल एमिशन. आता काही ठिकाणी काय केलं जातं की हे गॅसोलिन ॲडिटिव्ह म्हणून यूज केलं जातं. आता गॅसोलिन म्हणजे तुमचं पेट्रोल, तर त्या ठिकाणी हे ॲडिटिव्ह म्हणून यूज केलं जातं इथेनॉल. त्याच्यानंतर बायोडिझेल. Biodiesel is produced from oil or fats using ट्रान्सइस्टरिफिकेशन. आता हे जे बायोडिझेल आहे तर याचं प्रोडक्शन करण्यासाठी ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रोसेस होते, जी तुमच्या ऑइल आणि फॅट्सपासून हे बायोडिझेल काय केलं जातं? प्रोड्यूस केलं जातं. तर हे मोस्ट कॉमनली युरोपमध्ये यूज केलं जातं बायोडिझेल. आता बायो इथेनॉल आणि बायोडिझेल हे दोन इम्पॉर्टंट बायोफ्युएल्स आहेत. तर हे बायो इथेनॉल बघा मोस्टली US मध्ये आणि ब्राझीलमध्ये यूज केलं जातं. ते तुमच्या शुगर आणि स्टार्च क्रॉपपासून प्रोड्यूस केलं जातं ते अल्कोहोल. आणि हे बायोडिझेल जे आहे ते ऑइल आणि फॅटपासून इस्टरिफिकेशन प्रोसेसपासून बनवलं जातं. जे बायो इथेनॉल आपण बघितलं त्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस केली जाते. अल्कोहोल म्हटलं की तुम्हाला फर्मेंटेशन हा शब्द माहितीच आहे. तर स्टार्चपासून, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, तर त्याच्यापासून आपण फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे अल्कोहोल प्रोड्यूस करणार आहे, म्हणजे इथेनॉल प्रोड्यूस करणार आहे. बट इथं बायो मटेरियल आपण यूज केले त्यामुळे इट इज कॉल्ड एज बायो इथेनॉल. आणि हे जे बायोडिझेल आहे त्याच्यामध्ये आपण ऑइल आणि फॅटचा यूज करून ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रोसेसनुसार हे बायोडिझेल काय करतो? प्रोड्यूस करत असतो. तर अशा पद्धतीनं हे जे बायोडिझेल आहे तर याचं सुद्धा व्हेकलमध्ये फ्युएल म्हणून यूज करतात. तर त्याचा जो प्युअर फॉर्म आहे B100, तर त्याचा यूज व्हेकलमध्ये केला जातो. हे जे बायोडिझेल आहेत ते डिझेलमध्ये डिझेल ॲडिटिव्ह म्हणून यूज केले जातात. आणि जे इथेनॉल आपण जे बघितलं ते पेट्रोलमध्ये गॅसोलिन ॲडिटिव्ह म्हणून यूज केलं जातं. म्हणजे ॲडिटिव्ह म्हणजे काय? तर तुमच्या ऑलरेडी जे सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये हे दुसरं सबस्टन्स ॲड केल्यामुळे त्याचं काय होऊ शकतं की क्वालिटी जी आहे किंवा क्वांटिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होत असते. त्यासाठी हे केमिकल ॲडिशन असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच गॅसोलिन ॲडिटिव्ह, इथेनॉल आणि डिझेल ॲडिटिव्ह तुमचं बायोडिझेल टू रिड्यूस लेवल ऑफ पार्टिक्युलेट्स, कार्बन मोनॉक्साईड अँड हायड्रोकार्बन फ्रॉम डिझेल पॉवर्ड व्हेकल. आता हे जे तुमच्या डिझेल पॉवर्ड व्हेकल जे आहे तर त्याच्यामधून जे कार्बन मोनॉक्साईड किंवा हायड्रोकार्बन्स जे आहेत तर त्याचं रिडक्शन करण्यासाठी आपण हे डिझेल ॲडिटिव्ह यूज करू शकतो त्याच्यामध्ये बायोडिझेल. हे दोन बेसिक जे बायो इथेनॉल आणि बायोडिझेल हे आहेत त्याचे आपल्याला प्रोसिजर कशा पद्धतीची असते, की कशा पद्धतीने प्रोडक्ट केलं जातं हे आपल्याला पुढे आहे. त्या अगोदर त्याचे ॲडव्हान्टेजेस होतात. बायोफ्युएलचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत? Exhaust gases of ethanol are much cleaner. It burns more cleanly as a result of more complete combustion. ओके, तर आता हे जे एक गॅसेस आहेत किंवा इथेनॉलचं बर्निंग केल्यानंतर किंवा कंबशन झाल्याच्या नंतरचे जे त्याचे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते मच क्लीनर, ते जास्त क्लीनर असतात.
म्हणजे इट क्लीनली बर्न होतात किंवा एक प्रॉपर कंबशन किंवा एक कम्प्लीट कंबशन होतं त्याच्यामधून. फॉर एक्झाम्पल त्याच्यामधून स्मोक वगैरे जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडत नाही किंवा आपण म्हणू शकतो की ॲश कंटेंट जो आहे तर त्याचा जास्त काय होऊ शकत नाही की एक प्रकारे क्लीन एक्झॉस्ट गॅसेस किंवा एक्झॉस्ट मटेरियल जे आहे ते आपल्याला अवेलेबल होतं. ग्रीन हाऊस गॅस रिड्यूस इथेनॉल ब्लेंडेड फ्युएल रिड्यूस अप टू 31.1% ग्रीन हाऊस गॅसेस. आता हे इथेनॉलचा जर तुम्ही यूज केला तर याच्या यूजमुळे काय होतं की तुमचे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत मिथेन वगैरे तर याचं प्रोडक्शन जे आहे ते रिड्यूस होतं अप टू 37.1%. तर तुम्ही 85% इथेनॉल प्लस 15% गॅसोलिन अशा पद्धतीचं इथेनॉल ब्लेंडेड फ्युएल जर तुम्ही यूज करत असाल, इथेनॉल ब्लेंडेडमध्ये 85% इथेनॉल आणि 15% गॅसोलिन, तर त्याचा जर तुम्ही यूज केला तर 31.1% इतकं तुम्ही ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत मिथेन किंवा फ्लोरोकार्बन तर या पद्धतीचे कार्बन जे आहे तर ते तुम्ही त्याचं प्रोडक्शन रिड्यूस करू शकता. पॉझिटिव्ह एनर्जी बॅलन्स डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ रॉ स्टॉक आउटपुट ऑफ एनर्जी ड्युरिंग द प्रोडक्शन इज मोर दॅन इनपुट. तर हे जे आहे आपले जे एनर्जी सोर्सेस आहे तर त्याचा एक पॉझिटिव्ह एनर्जी बॅलन्स आहे. मग याच्यामध्ये काय होतं की जेवढं तुम्ही इनपुट याला देत असता तर त्याच्यापेक्षा जास्त आउटपुट एनर्जी तुम्हाला अवेलेबल होत असते. आउटपुट एनर्जी इज मोर दॅन इनपुट एनर्जी. Any plant can be used for production of bioethanol. It only has to contain sugar and starch. जे शुगर आणि स्टार्च कंटेंट असणारे कुठलाही प्लांट जे आहे आपण बायोइथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी यूज करू शकतो. कार्बन न्यूट्रल द CO2 released in the bioethanol process is the same amount as the one crop previously absorbed during the photosynthesis. आता हे बायो कार्बन जे आहे ते न्यूट्रल कसं राहतं म्हणजे CO2 जो तुमच्या बायो इथेनॉल प्रोडक्शन प्रोसेसमधून जेवढा रिलीज होतो तर तोच तुमच्या एका क्रॉपला फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये ॲब्सॉर्ब करण्यासाठी जेवढा लागतो तेवढा तुमच्या बायो इथेनॉल प्रोडक्शन प्रोसेसमधून रिलीज होतो. म्हणजे तो कार्बन आहे तो जास्त प्रमाणामध्ये रिलीज होत नाही आणि जेवढा रिलीज होतो तो तुमचा फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये ते प्लांट पुन्हा यूज करतात. म्हणजे रिसायकलिंग होतं आहे त्या कार्बन डायऑक्साईडचं अशा पद्धतीने. तर असे डिफरंट ॲडव्हान्टेजेस आहेत बायोफ्युएलचे की तुम्ही एक प्रकारे त्याचं जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते क्लीनर असतात त्यामुळे तुम्हाला हार्मफुल नाही आहेत म्हणजे नॉन पोल्युटंट आहेत किंवा मच पोल्युटेड नाही आहेत ते लेस पोल्युटंट आहेत. त्याच्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेसचं रिडक्शन याच्याद्वारे होतं. त्याच्यानंतर आउटपुटची एनर्जी आहे ती इनपुट एनर्जीपेक्षा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होते आणि प्लांट्सचा इथे यूज करतात त्याच्यामध्ये शुगर आणि स्टार्च कंटेंट असलेले सर्व प्लांट्स तुम्ही इथे यूज करू शकता फॉर इथेनॉल प्रोडक्शन. आणि इथेनॉल प्रोडक्शनमधून जेवढा CO2 गॅस रिलीज होतो तोच तेवढ्याच अमाऊंटमध्ये एक क्रॉप जे आहे ते त्यांनी फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये ॲब्सॉर्ब केलेलं असतं. तर आता जेव्हा बायो इथेनॉलची प्रोसेस आहे तर आता बायो इथेनॉलच्या प्रोसेसमध्ये बायोमासला ट्रीटमेंट करून मग सेल्युलोजिक हायड्रोलिसिस किंवा फर्मेंटेशन किंवा पेंटॉज फर्मेंटेशन किंवा ग्लुकोज फर्मेंटेशन करून नंतर इथेनॉल जे आहे ते प्रोड्यूस केले जातं आणि ते तुम्ही नंतर फ्युएलसाठी यूज करता. आता ही जी इमेज आहे ती बघा तुम्हाला ह्या फ्लो चार्टमध्ये चांगल्या पद्धतीने कळेल की तुमचं शुगर केन कॉर्न आणि सेल्युलोज असं मी तुम्हाला सांगितलं होतं. माझं शुगर केन किंवा त्याच्यामध्ये शुगरी कंटेंट आहे. कॉर्न म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं स्टार्च आहे आणि मग सेल्युलोजिक मटेरियल त्याच्यापासून आता शुगर केन जे आहे तर त्याच्यावरती प्री ट्रीटमेंट करून म्हणजे फर्मेंटेशन करून तुमचं बायोइथेनॉल जे आहे ते प्रोड्यूस केलं जातं. म्हणजे शुगर केनवरती प्री ट्रीटमेंट करून फर्मेंटेशन नंतर त्याच्यामध्ये डिफरंट प्रोसेस आहेत की डिस्टिलेशन आहे त्याच्यानंतर डिहायड्रेशन आणि मग तुम्हाला फायनल बायोइथेनॉल अवेलेबल होतं. कॉर्नचा म्हणजे ज्याच्यामध्ये स्टार्च आहे असं मटेरियल तुम्ही यूज करता त्याच्यामध्ये सॅक्रिफिकेशन करता आणि त्याच्यानंतर पुन्हा फर्मेंटेशन करून सेम प्रोसेसने तुम्हाला बायोइथेनॉल अवेलेबल होतं. आणि त्याच्यानंतर जे सेल्युलोज आहे त्याच्यावरती सुद्धा प्री ट्रीटमेंट करून सेम सॅक्रिफिकेशन करून फर्मेंटेशन करून तुम्हाला इथेनॉल अवेलेबल होतं. 99.8% इथेनॉल बायो इथेनॉल तुम्हाला इथं अवेलेबल होत राहतं. आता याच्यामध्ये शुगर फर्मेंटेशन जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डिफरंट प्रोसेस आहेत. शुगर फर्मेंटेशन प्रोसेस, ड्राय मिलिंग प्रोसेस, वेट मिलिंग प्रोसेस किंवा डायल्यूट ॲसिड हायड्रोलिसिस आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड हायड्रोलिसिस या प्रोसेसद्वारे काय केलं जातं हे इथेनॉल जे आहे ते त्याचं प्रोडक्शन केलं जातं. आता शुगर फर्मेंटेशनमध्ये काय होतं की हायड्रोलिसिस प्रोसेस breaks down
the biomass cellulosic portion into sugar solution, which will then be fermented into ethanol. आता याच्यामध्ये काय होतं, इट इज शुगर फर्मेंटेशन जे आहे ती एक हायड्रोलिसिस प्रोसेस आहे. हायड्रोलिसिस म्हणजे आता ह्याच्यामध्ये सर्व काय झालं की तुम्हाला हे केमिकल बेस्ड प्रोसेसेस आहेत, म्हणजे फर्मेंटेशन असेल किंवा आणखी तुमचं सॅक्रिफिकेशन असेल, तर या पद्धतीचे काय केलं जातं की तुमचं जे वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते सबस्टन्समध्ये ऍड केलं जातं. म्हणजे हे hydrolysis process. Hydrolysis is a chemical process in which water molecule is added to the substance. म्हणजे तुमचं जे पर्टिक्युलर सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड केलं जातं आणि मग नंतर या वॉटर मॉलिक्यूल ऍड केल्यामुळं ते सबस्टन्स काय होतं की त्याचं पार्टिशन म्हणजे 2 पार्ट्समध्ये स्प्लिट केलं जातं. आणि अशा पद्धतीनं ही अशी रिएक्शन झाल्याच्या नंतर वन फ्रॅगमेंट काय होतं की सेपरेट दुसऱ्या मॉलिक्यूलवरती ते अटॅक करतं. म्हणजे अशा पद्धतीचं काय होतं, तुमचं जे प्लांट आहे किंवा त्याचे शुगर क्रॉप जे आहे तर त्याचं काय झालं, ब्रेकिंग झालं ना. म्हणजे तिथंच फॉर एक्झाम्पल तुम्ही आता डिकम्पोजिशन तुम्हाला माहिती आहे, तर त्याचं बारीक बारीक कंपोजिशन व्हायला लागलं. म्हणजे ते जो एक सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल ऍड केलं, हायड्रोलिसिस प्रोसेसद्वारे ते ब्रेक डाऊन झालं जे तुमचं बायोमास जे आहे, म्हणजे त्याचं सेल्युलोजिक पोर्शन जो आहे त्याचं ब्रेकिंग झालं आणि मग तुम्हाला एक शुगर सोल्युशन अवेलेबल होणार आणि त्या शुगर सोल्युशनचं फर्दर तुम्ही फर्मेंटेशन करता आणि शुगरचं फर्मेंटेशन झाल्यानंतर इथेनॉल प्रोड्यूस होतं. म्हणजे शुगर फर्मेंटेशनमध्ये एक हायड्रोलिसिस प्रोसेस असते. हायड्रोलिसिस प्रोसेस इज अ केमिकल प्रोसेस इन विच वॉटर मॉलिक्यूल इज ॲडेड टू द सबस्टन्स अँड विच त्याच्यानंतर काय होतं तर ते हे ॲडिशन केल्यामुळं ते जे सबस्टन्स आहे ते स्प्लिट होतं 2 पार्ट्समध्ये. तर अशा पद्धतीने तिथं ब्रेकिंग डाऊन ऑफ द बायोमास सेल्युलोजिक पोर्शन. मग ते ब्रेकिंग कुठं, शुगरी सोल्युशनमध्ये त्याचं ब्रेकिंग होतं आणि मग शुगरी सोल्युशनला फर्मेंट करून इथेनॉल केलं जातं. ईस्ट इज ॲडेड अँड हिटेड टू द सोल्युशन. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये ईस्ट ॲड केलं जातं. ईस्ट आता फर्मेंटेशन प्रोसेस तुम्ही ठिकाणी पाहिली असेल. आता इट इज ऑल्सो ए केमिकल प्रोसेस किंवा मेटाबॉलिक प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचं जे पर्टिक्युलर सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस केले जातात. ओके, म्हणजे त्या ईस्ट म्हणजे जस्ट लाईक एन्झाईम्स. मग ह्या ईस्टचं किंवा ह्या एन्झाईम्सची जी ॲक्शन आहे ती काय होते की तुमच्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं जे केमिकल कंपोजिशन आहे ते त्याला चेंज करतं. ही टर्म जी आहे ती बायोकेमिस्ट्रीमध्ये येते. म्हणजेच काय, फर्मेंटेशन इज अ बायोकेमिकल प्रोसेस आहे ही, किंवा ह्याला आपण मेटाबॉलिक प्रोसेस म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये तुमच्या ऑर्गॅनिक सबस्टन्सचं काय केलं जातं, केमिकल चेंजेस केले जातात थ्रू द ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑर थ्रू द ॲक्शन ऑफ ईस्ट जे आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू इथेनॉल प्रोड्यूस करत असता. त्याच्यानंतर इन्व्हर्टेस ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट अँड कन्वर्ट द शुगर किंवा सुक्रोज शुगर इंटू द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. तर ह्याच्यामध्ये इन्व्हर्टेस हे कॅटलिस्ट म्हणून ॲड केलं जातं किंवा त्याच्यामध्ये ॲड केलं जातं, ज्याचे सुक्रोज शुगर्स आहेत तर त्याचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये कन्वर्जन करण्यासाठी हे कॅटलिस्ट आपण त्याच्यामध्ये यूज करत असतो. तर अशा पद्धतीनं शुगर फर्मेंटेशन ही जी प्रोसेस आहे इथेनॉल प्रोडक्शनसाठी, तर यासाठी तुम्ही काय करता की फर्मेंटेशन करता. फर्मेंटेशनमध्येच काय होत असतं, हायड्रोलिसिस प्रोसेस होत असते. ही प्रोसेस लक्षात आली का तुमच्या? हायड्रोलिसिस प्रोसेस म्हणजे काय? हायड्रोलिसिस प्रोसेस लक्षात आली का तुमच्या? येस ऑर नो? समजली? ओके, कोणाला समजली नाहीये हायड्रोलिसिस प्रोसेस मध्ये काय होतं? काय ग, कोण सांगेल? अनम्यूट करून सांगा बघू पटकन. किती छोटी प्रोसेस आहे हायड्रोलिसिस प्रोसेस. येतो नंतर सांग. अरे सांगा. आले 2 मिनिटात. लगेच येते 5 वाजेला 5 मिनिटात. सांगताय का कोणी हायड्रोलिसिस प्रोसेस?
सांगा पटकन. तुमच्यापैकी कोणीतरी एकाने सांगा पटकन. हॅलो मॅम. हा, सेल्युलायझिक पोर्शन शुगर सोल्युशन मध्ये ब्रेक होत आहे आणि शुगर सोल्युशन फर्मंटेड होऊन इथेनॉल बनते. स्क्रीनवरच एक्सप्लेन केलं, पण मी तुला तुम्हाला जे आता हायड्रोलिसिस प्रोसेस सांगितलं की त्याच्यामध्ये नेमकं काय होतं. ईस्ट ऍड राईट, होतात 81 त्यामध्ये 81. नंबर ऑफ एन्झाईम. रिॲक्शन विथ वॉटर. हा, काय होत असतं हायड्रोलायसिस प्रोसेसमध्ये की इट इज अ केमिकल प्रोसेस ज्याच्यामध्ये आपण त्या सबस्टन्समध्ये वॉटर मॉलिक्युल ऍड करत असतो. ओके, आता तुम्ही नीट लक्षात ठेवा की हायड्रोलिसिस प्रोसेस म्हणजे काय होतं. तुम्ही इथं दिलेलं आहे की हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये परत सेल्युलोजिक पोर्शन आहे तो शुगर सोल्युशनमध्ये ब्रेकडाऊन होतं, हे तुम्हाला कळालं. पण कसं तर हायड्रोलिसिस याच्यामध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल त्या पर्टिक्युलर सबस्टन्समध्ये किंवा तो आता तुम्ही जे सेल्युलोजिक पोर्शन म्हटला म्हणजे जे आपण शुगरी प्लांट घेतलेले त्याच्यामध्ये हे वॉटर मॉलिक्यूल ऍड केलं. त्याच्यामुळे ते काय झालं की हे मॉलिक्युल्स काय करतात की तुमच्या त्या सबस्टन्सला स्प्लिट करतात, पार्ट्समध्ये 2 पार्ट्समध्ये स्प्लिट करतात आणि असं मग ब्रेकडाऊन होत राहतं त्या सबस्टन्स आणि मग त्याचं एक तुम्हाला फायनल शुगर सोल्युशन अवेलेबल होतं. ओके, हायड्रोलिसिस म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही वॉटर मॉलिक्यूल ऍड करता हे बेसिक लक्षात ठेवा. आणि मग अशा पद्धतीने जे शुगर मॉलिक्यूल तुम्हाला अवेलेबल झाले त्याचं फर्मेंटेशन करता आणि मग फर्मेंटेशनमुळे तुमचं नंतर काय होतं की तुम्हाला इथेनॉल अवेलेबल होतं. आणि फर्मेंटेशन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, फर्मेंटेशन म्हणजेच एक प्रकारची मेटाबॉलिकल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुमच्या ऑर्गॅनिक सबस्टन्सचे केमिकल चेंजेस केलं जातं विथ द ऍक्शन ऑफ एन्झाईम. याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत बघा, हायड्रोलिसिस प्रोसेस म्हणजे काय आणि फर्मेंटेशन म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती किंवा व्हिडिओ त्याच्यावरती जेवढं दिले ते तुम्हाला समजलेलं आहे, पण त्याच्या पाठीमागं पण काही आहे. म्हणजे तेवढीच लाईन तुम्हाला माहिती असून उपयोगच नाही, कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की हायड्रोलिसिस प्रोसेस म्हणजे काय आहे. तर त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युलचं ऍडिशन केल्यामुळे होणारं ब्रेकडाऊन. ओके, आणि त्याचं शुगर सोल्युशनमध्ये आणि शुगर सोल्युशनचं पुन्हा इथेनॉलमध्ये प्रोडक्शन करण्यासाठी फर्मेंटेशन केलं. फर्मेंटेशन म्हणजेच काय केलं की एन्झाईम्सचा यूज करून जे एन्झाईम्सच्या ऍक्शन थ्रू काय होतं की तुमचे केमिकल चेंजेस होत आहेत त्या सबस्टन्समध्ये, म्हणजे त्या शुगरचं केमिकल चेंजेस करून इथेनॉल प्रोडक्शन झालं. आता सेकंड पॉईंट आहेच ना की ईस्ट त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करताय, तर ईस्ट म्हणजे तुम्ही एक एन्झाईम ऍक्शन होण्यासाठी हे ईस्ट काय करताय त्याच्यामध्ये ऍड करताय. अशा पद्धतीनंच मग या ठिकाणी इन्व्हर्टेज हे कॅटलिस्ट म्हणून यूज केलं जातं, जेणेकरून तुमची जी प्रोसेस आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने व्हावी आणि त्याचं किंवा इम्प्रूव्ह व्हावी यासाठी तुम्ही कॅटलिस्ट यूज करता. आणि मग ते काय करतं की तुमच्या सुक्रोजचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये कन्व्हर्जन करतं. आलं लक्षात? ही झाली शुगर फर्मेंटेशन प्रोसेस ज्याच्यामधून आपण इथेनॉल बनवतोय. म्हणजेच शुगर पासून इथेनॉल बनवायची जी प्रोसेस आहे ती या शुगर फर्मेंटेशनमध्ये येते. आणि मग जे आपण ह्या बायो प्रोडक्शनचं किंवा ह्या बायोमासचं यूज करून इथेनॉल प्रोडक्ट केले ना, तर त्याला आपण बायो इथेनॉल असं म्हणतो. आपण बायो इथेनॉल प्रोडक्शन प्रोसेस बघतोय, त्याच्यामधली पहिली शुगर फर्मेंटेशन प्रोसेस बघतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला आता परत असाइनमेंटमध्ये काय आहे, फ्रुक्टोज, सुक्रोज आणि ग्लुकोज याचे केमिकल फॉर्म्युलेस तुम्हाला फाइंड करायचे आहेत. आणि असाइनमेंटमध्ये मग अशी तुम्हाला काय सांगितलं की ते बायोफ्युएल प्लांट्सचे इमेजेस कलेक्ट करायला सांगितले. आणि आता नेक्स्ट आहे की सुक्रोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा केमिकल फॉर्म्युला फाइंड करायचा आहे. आली का प्रोसेस लक्षात शुगर फर्मेंटेशनची? ठीक आहे. त्याच्यानंतर आता ओके, काय डाऊट आहे का शुगर फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये? व्यवस्थित समजली ना? पुढची जी प्रोसेस आहे ती आहे ड्राय मिलिंग प्रोसेस. आता बघा, जेव्हा आपण हे बघतोय आपलं बायो इथेनॉल प्रोडक्शन, तुम्हाला स्लाइड राहिली त्यामुळे तुला लगेच लक्षात आलं नसेल. हे बघा इथे सांगितलेलं आहे, बायो इथेनॉल इज मेनली प्रोड्यूस इन 3 वे. एक तर शुगर पासून इथेनॉल बनवलं जातं किंवा स्टार्च आपण जिथे यूज करतो शुगर स्टार्चमध्ये स्टार्चचं पुन्हा इथेनॉलमध्ये कन्वर्जन केलं जातं आणि सेल्युलोज किंवा हेमिसेल्युलोज मटेरियल पासून इथेनॉल बनवलं जातं. तुमच्या बायो इथेनॉल प्रोडक्शन प्रोसेसमध्ये अशा पद्धतीचं 3 वेजनी इथेनॉलचं किंवा बायो इथेनॉलचं प्रोडक्शन केलं जातं. म्हणजे तुमचे आता व्हीट असेल, ग्रेन असेल, कॉर्न, शुगर केन अशा पद्धतीचे जे प्लांट्स आहेत तर त्याच्यापासून इथेनॉल प्रोड्यूस केलं जातं. ओके, ज्याच्यामध्ये शुगर आणि स्टार्च कंटेंट आहे असं कोणतेही प्लांट तुम्ही इथं इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी यूज करू शकता. ही स्लाइड राहिली होती त्यामुळे तुम्हाला ते लक्षात आलं नसेल. तर बघा अशा पद्धतीनं
बायो इथेनॉलचं प्रोडक्शन केलं जातं, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट शुगर फर्मेंटेशन बघितलंय, सेकंड जे आहे ते ड्राय मिलिंग प्रोसेस. आता याच्यामध्ये काय केलं जातं की कॉर्न जे आहे तर त्याच्या कर्नल्सला काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं फाईन पार्टिकल्समध्ये. आता ही जी ड्राय मिलिंग प्रोसेस आहे, म्हणजे ज्याच्यामधून आता तुम्हाला सेकंडमध्ये आपण बघितलं ना, स्टार्च पासून इथेनॉलचं कन्व्हर्जन. तर अशा पद्धतीने इथं स्टार्च म्हणलं की कॉर्न हे तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे. तर ह्या कॉर्न कर्नल्स पासून काय करता तुम्ही, फाईन पार्टिकल्समध्ये त्याचं ब्रेकडाऊन करता. त्याच्यामधून जे आपल्याला शुगर सोल्युशन प्रोड्यूस होतं. शुगर सोल्युशन इज प्रोड्यूस्ड व्हेन द पावडर मिक्सचर इज ब्रोकन डाऊन इंटू सुक्रोज बाय डायल्यूट ऍसिड ऑर एन्झाईम. आता हे जे कॉर्न कर्नेल्स आहे तर त्याचं ब्रेकिंग झालंय फाईन पार्टिकलमध्ये, म्हणजे त्याचं पावडरी मिक्सचर एक तयार झालंय. त्यालाच आपण कॉर्न स्टार्च असं म्हणतो किंवा त्याला कॉर्न फायबर असं म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण डायल्यूट ऍसिड किंवा एन्झाईम्स जर त्याच्यामध्ये ऍड केलं तर त्याच्या ऍक्शन थ्रू किंवा त्याच्या ऍक्शनमुळे हे शुगर सोल्युशन आपल्याला अवेलेबल होतं. शुगर सोल्युशन अवेलेबल झालं, मग त्याच्यामध्ये ईस्ट ऍड केलं आणि मग फर्मेंटेशन थ्रू आपल्याला इथेनॉल मिळालं. एक मिनिट, इथं तुम्हाला उलट झालेलं आहे. स्टार्च पाहिजे पहिले, मग स्टार्च शुगरमध्ये आणि शुगरचं मग इथेनॉलमध्ये. आलं लक्षात? तुम्हाला मी नंतर करेक्शन करून पाठवेल, व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिले स्टार्च, मग नंतर शुगर आणि नंतर मग इथेनॉलमध्ये कन्वर्जन होणार आहे. ते जे मिलिंग प्रोसेस आहे, मिलिंग म्हणजे आपण त्याला काय करतोय की त्या कर्नल्सला ब्रेक डाऊन करतोय फाईन पार्टिकलमध्ये. म्हणजे आपल्या मिल बघितलीत ना, फ्लोअर मिल, ज्याच्यामध्ये आपण काय करतो की त्या ग्रेनपासून पीठ बनवून आणतो फ्लोअर. तर अशा पद्धतीनं तिथं एक मिलिंग प्रोसेस असते. त्याच्यामध्ये ड्राय मिलिंग प्रोसेस पण असते आणि वेट मिलिंग प्रोसेस पण असते. आता ड्राय मिलिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं की ह्या कर्नल्स जे आहे त्याला पावडरी मिक्सचरमध्ये कन्वर्जन केलं जातं आणि मग नंतर त्याच्यामध्ये डायल्यूट ऍसिड किंवा एन्झाईम्सला ऍड करून सुक्रोजमध्ये त्याचं कन्वर्जन केलं जातं, म्हणजे शुगरी सोल्युशन तुम्हाला अवेलेबल होतं. आणि मग पुन्हा ईस्ट ऍड करून फर्मेंटेशन करून इथेनॉल अवेलेबल होतं. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती वेट मिलिंग प्रोसेस. आता ह्या वेट मिलिंग प्रोसेसमध्ये कॉर्न कर्नल्स जे आहेत तर ते काय केलं जातात की वॉर्म वॉटरमध्ये सोक केलं जातं. म्हणजे वॉर्म वॉटरमध्ये हे कर्नल्स सोक केल्याच्या नंतर मग त्याचं जे प्रोटीन आहे त्या कर्नल्समधलं ते काय होतं, ओके. तर आता हे वेट मिलिंग प्रोसेसमध्ये काय होत असतं की कॉर्न कर्नल्सचं ब्रेकिंग डाऊन, त्याच्या अगोदर तुम्ही वॉर्म वॉटरमध्ये त्याला सोक करता आणि त्याचं जे ब्रेकिंग होत असतं, म्हणजे तुमचं त्या प्रोटीनचं किंवा त्याच्या कॉर्न ऑइलचं, कॉर्न स्टार्चचं हे जे कंपोनंट्स आहेत जे कॉर्न कर्नलमध्ये अवेलेबल असतात किंवा त्याचं जे कंपोजिशन जर आपण बघायला गेलं कॉर्न कर्नलचं, तर त्याच्यामध्ये कॉर्न ऑइल असतं, प्रोटीन असतं, स्टार्च असतं, फायबर्स असतं. मग हे प्रोटीन जे आहे ते ब्रेक डाऊन होतं आणि मग नंतर the starch present in the corn is released, म्हणजे त्याच्यामधलं स्टार्च जे आहे त्या कॉर्नमधलं तर ते काय होतं त्या ब्रेकिंग प्रोसेसमुळे किंवा मिलिंग प्रोसेसमुळे ते काय होतं, ते पार्ट आपल्याला ते अवेलेबल होतं ब्रोकन डाऊन झाल्यामुळे, स्टार्च अवेलेबल झालं आपल्याला. आणि मग ते स्टार्च आहे, मग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फायबर्स अँड स्टार्च प्रोडक्ट्स आर प्रोडक्ट्स. मग तुम्हाला फायबर्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, स्टार्च जे आपल्याला मिळतं तर त्याच्यामध्ये परत डिस्टिलेशन प्रोसेस थ्रू तुम्ही इथेनॉल काय करत असता, प्रोड्यूस करत असता. ओके, एक मिनिट. ओके, तर आता ही जी वेट मिलिंग प्रोसेस आहे याच्यामध्ये लक्षात आलं का, मग अशी जी ड्राय मिलिंग प्रोसेसमध्ये आपण कुठेही याला सोकिंग करत नव्हतो. हे जे कॉर्न कर्नल्स आहेत तर त्याला पावडरी मिक्सचरमध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये फाईन पार्टिकल्समध्ये त्याला ब्रेकडाऊन करत होतो आणि मग नंतर त्याच्यामधून जे आपल्याला स्टार्च मिळालेलं आहे त्याच्यामध्ये डायल्यूट ऍसिड किंवा एन्झाईम्सचं ॲक्शन थ्रू सुक्रोज तयार केलं आणि सुक्रोजमधून मग फर्मेंटेशननी इथेनॉल केलं. वेट मिलिंगमध्ये त्या कर्नल्सला पहिल्यांदा आपण वॉर्म वॉटरमध्ये सोक केलं आणि त्याच्यामुळे त्यातलं जे प्रोटीन आहे किंवा त्याच्यामधलं जे फायबर कंटेंट आहे ते ब्रेकडाऊन झालं. ते ब्रेकडाऊन झाल्यामुळे आपल्याला जे स्टार्च अवेलेबल झालेलं आहे तर त्याच्यामधून मग आपण डिस्टिलेशन प्रोसेसद्वारे इथेनॉल प्रोड्यूस करत असतो. ही वेट मिलिंग प्रोसेस आणि ही ड्राय मिलिंग प्रोसेस, याच्यामध्ये आपण स्टार्च, बेसिकली स्टार्च पासून शुगर कंटेंट आणि शुगर पासून इथेनॉल प्रोड्यूस केलं. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आहे डायल्यूट ऍसिड हायड्रोलिसिस. आता
ही जी डायल्यूट ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेस आहे ती ओल्डेस्ट अँड सिम्पलेस्ट एट इफिशियंट मेथड आहे ही डायल्यूट ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेस. तर ह्याच्यामध्ये पण काय केलं जातं की सेल्युलोज जे आहेत तुमचे किंवा सेल्युलोजिक मटेरियल, आपण फर्स्ट बघितलं काय शुगर पासून इथेनॉल, सेकंड स्टार्च पासून इथेनॉल, आणि आता थर्ड सेल्युलोजिक मटेरियल पासून इथेनॉलचं प्रोडक्शन. मग आता याच्यामध्ये काय केलं जातं, सेल्युलोज जे आहे ते हायड्रोलाइज केलं जातं आणि मग त्याचं ग्लुकोजमध्ये कन्वर्जन होतं किंवा मोनोसॅकॅराइडमध्ये, ग्लुकोज मोनोसॅकॅराइडमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. तर ह्याच्यासाठी आपण इनऑर्गॅनिक ॲसिड यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिडचा यूज आपण याच्यामध्ये करत असतो. म्हणजे ही एक डायल्यूट ॲसिड हायड्रोलिसिस प्रोसेस आहे. हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये आपण बघितलं की वॉटर कंटेंट ॲड करत होतो. तर आता ह्या डायल्यूट ॲसिड हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड जे आहे ते ॲड करणार आहे, जेणेकरून या सेल्युलोजचा हायड्रोलायसिस होऊन ग्लुकोज मोनोसॅकॅराइडमध्ये त्याचं कन्वर्जन होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड सुद्धा यूज केलं जातं ॲज ए कॅटलिस्ट. आणि आता इथं ह्या प्रोसेसमध्ये बघा, ही एक सिम्पल आणि ओल्डेस्ट मेथड आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं की एक सेल्युलोजिक मटेरियल किंवा हेमी सेल्युलोजिक मटेरियल आहे ते हायड्रोलिसिस प्रोसेसमधून पास केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड ॲड करून हायड्रोलाइज करत असतो त्या सेल्युलोजला. 7% सल्फ्युरिक ॲसिड आपण याच्यामध्ये ॲड करतो अंडर द टेम्परेचर ऑफ 190 डिग्री सेल्सिअस. बघा, डायल्यूट ॲसिड हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये आपण ॲसिडचा यूज करतो हायड्रोलिसिससाठी, सल्फ्युरिक ॲसिडचा यूज करतो. 7% सल्फ्युरिक ॲसिड आपण यूज करतो. त्याच्यामधून काय होणार आहे, त्या सेल्युलोजपासून ग्लुकोज मोनोसॅकॅराइडचं प्रोडक्शन होणार आहे. सॅकॅराइड म्हणजेच तुमचं काय आलं त्याच्यामध्ये, शुगर किंवा सुक्रोज. त्याच्यामध्ये सुक्रोज, ग्लुकोज म्हणजेच काय, सुक्रोजचं कन्वर्जन ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये होत असतं ना. मग तुम्हाला अशा पद्धतीनं हे ग्लुकोज अवेलेबल होतं फ्रॉम द सेल्युलोज. कशामुळे, तर हे सल्फ्युरिक ॲसिड ॲड केल्यामुळे. आणि मग नंतर तुम्हाला हे जे ग्लुकोज किंवा सुक्रोज पोर्शन जो अवेलेबल झाला आहे त्याचं तुम्ही नंतर इथेनॉलमध्ये प्रोडक्शन करत असता. तर अशा पद्धतीनं ॲसिडचा यूज करून हे हायड्रोलिसिस प्रोसेस केली जाते. आणि काही ठिकाणी HCl म्हणजे जे तुमचं हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्याचा सुद्धा एक कॅटलिस्ट म्हणून यूज केला जातो या प्रोसेसमध्ये, डायल्यूट ॲसिड हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये. ओके, तर अशा पद्धतीनं हे तुमचं इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी डायल्यूट ॲसिड हायड्रोलिसिस प्रोसेस सुद्धा यूज केली जाते, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की थर्ड प्रोसिजर सेल्युलोज किंवा हेमी सेल्युलोज पासून इथेनॉलचं प्रोडक्शन. डायल्यूट ॲसिड हायड्रोलिसिस इट इज अ सिम्पल कन्वर्जन ऑफ सेल्युलोज टू द स्टार्च और ग्लुकोज, किंवा सेल्युलोजचं तुमच्या ग्लुकोजमध्ये कन्वर्जन करणं किंवा सेल्युलोजचं सुक्रोजमध्ये कन्वर्जन करणं, म्हणजेच तुमची एक हायड्रोलिसिस प्रोसेस आहे. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड हायड्रोलिसिस ही एक नेक्स्ट प्रोसेस आहे तुमच्या इथेनॉलच्या प्रोडक्शनमध्ये. तर आता याच्यामध्ये काय होतं, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोल्युशन प्रोसेस ही सुद्धा खूप जुन्या काळापासून मेथड यूज केली जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा एक ॲसिड यूज केलं जातं. आता ह्याच्यामध्ये क्रिस्टलाइन सेल्युलोज जर असेल तर त्याचं काय केलं जातं की एक तुम्हाला याच्यापासून पण सुक्रोज किंवा ग्लुकोज तुम्हाला डेव्हलप करायचं आहे किंवा प्रोड्यूस करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये 77% सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं जातं. आपण जे डायल्यूट ॲसिडमध्ये बघितलं तर तिथं फक्त 7% सल्फ्युरिक ॲसिड आपण ॲड करत होतो. आता हे जे आहे याच्यामध्ये या सेल्युलोजमध्ये 77% सल्फ्युरिक ॲसिड ॲड करतो आपण एका ड्राईड बायोमासमध्ये. त्याच्यामध्ये 10% मॉइश्चर कंटेंट असेल अशा बायोमासमध्ये आपण 77% सल्फ्युरिक ॲसिड ॲड करतो. म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेटेडमध्ये आपण हे ॲसिड ॲड करतोय. कॅटलिस्ट म्हणून जर तुम्हाला हायड्रोक्लोरिक ॲसिड यूज करायचं असेल तर ते 42% यूज करायचं. इथं आपण 4% सल्फ्युरिक ॲसिडमध्ये 7% सल्फ्युरिक ॲसिड यूज करत होतो आणि इथं 77% सल्फ्युरिक ॲसिड यूज करतोय. त्याच पद्धतीने कॅटलिस्ट म्हणून जर तुम्ही HClचा यूज करणार असाल तर ते सुद्धा तुम्ही 42% ॲसिड यूज करू शकता. काही ठिकाणी फॉस्फरिक ॲसिड सुद्धा यूज केलं जातं. फॉस्फरिक ॲसिड सुद्धा इथं यूज केलं जातं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की या ॲसिडचा यूज करून हायड्रोलिसिस जे केलं जातं सेल्युलोजचं, आणि त्याच्यामधून तुम्हाला शुगर किंवा सुक्रोज त्याच्यामध्ये अवेलेबल होत राहतं. ओके, म्हणजेच हे सेल्युलोज जो आहे तो तुम्ही 77% ॲसिडमध्ये ॲड करताय. म्हणजेच इथं काय झालं की डिझॉल्वच केलं ना तुम्ही ते मटेरियल, तुमचं जे बायोमास आहे किंवा तो जो सेल्युलोज आहे तो कम्प्लिटली डिझॉल्व्ह झाला तुमच्या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये. आणि मग त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर त्याचं काय झालं, ब्रेकिंग डाऊन झालेलं आहे.
आता ऍसिड टू बी ऍडेड इन द रेशो ऑफ 1:25 ऍसिड इज टू 1 बायोमास अंडर 50. आता जे तुम्ही ऍसिड ऍड करताय आणि बायोमास या दोघांचा जर रेशो बघायला गेलं तर त्याच्यामध्ये 1 बायोमास जेवढं तुमचं आहे तुमच्या बायोमासचं मटेरियल त्याच्या 1/25 इतकं ऍसिड रेशो असला पाहिजे, एवढं तुम्ही ते ऍड करत असता. डायल्यूट द ऍसिड टू 30% वॉटर विथ वॉटर अँड रिहीट द मिक्सचर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आता हे जे ऍसिड आहे ते 30% वॉटर ऍड करून डायल्यूट करता आणि मग पुन्हा हे मिक्सचर आहे ते 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला रिहीट करता फॉर अन अवर आणि देन गेट जेल विल बी प्रोड्यूस अँड प्रेस टू डिस्चार्ज द ऍसिड शुगर मिक्सचर. याच्यामधून एक जेल तयार होतं, जेल प्रोडक्शन होतं आणि मग हे जे आहे ते प्रोड्यूस झालेलं जेल आहे ते प्रोड्यूस अँड प्रेस टू डिस्चार्ज द ऍसिड शुगर मिक्सचर आणि तुम्हाला मग याच्यामधून ऍसिड शुगर मिक्सचर अवेलेबल होतं. आणि ते सेपरेट द ऍसिड अँड शुगर मिक्सचर बाय युझिंग द क्रोमॅटोग्राफिक कॉलम. या ठिकाणी हे क्रोमॅटोग्राफिक कॉलमची टर्म आहे, तर ती कशासाठी यूज केली जाते? जर तुमच्या प्रोसेसमध्ये जे तुम्हाला ऍसिड शुगर मिक्सचर अवेलेबल झालेलं आहे तर ते काय केलं जातं, त्याचं जेव्हा तुम्हाला सेपरेशन करायचं असेल ना, तुम्हाला शुगर मिक्सचर अवेलेबल पाहिजे तर ते शुगर मिक्सचर सेपरेट करण्यासाठी क्रोमॅटोग्राफिक कॉलम्सचा यूज तुम्ही करत असता. आता ही एक क्रोमॅटोग्राफी ही एक टेक्निक आहे जी काय करते की तुमच्या मिक्सचरला काय करते, सेपरेशन करत असते. म्हणजे 2 डिफरंट कंपोनंट्सला सेपरेट करण्यासाठी या पद्धतीची क्रोमॅटोग्राफिक मेथड यूज केली जाते. म्हणजे ही केमिकलच प्रोसेस आहे किंवा केमिस्ट्री मधली एक टर्म आहे ज्याच्यामध्ये तुमच्या एका पर्टिक्युलर डिझॉल्व्ड मिक्सचर पासून फ्लुएडला काय करणार आहे, सेपरेट करणार आहे. इथं तुमचं ऍसिड आणि शुगरचं मिक्सचर आहे आणि त्याला सेपरेट करण्यासाठी तुम्ही हे क्रोमॅटोग्राफिक कॉलम्सचा यूज करून ते सेपरेट करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने हे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेसचा यूज करून हे फर्मेंटेशन हे शुगर प्रोडक्ट्स जे आपल्याला मिळालेले त्याच्यापासून पुन्हा तुम्ही अल्कोहोल जे आहे ते प्रोड्यूस करत असता. म्हणजे ह्या 2 ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेस, मिलिंग प्रोसेस आणि फर्मेंटेशन प्रोसेस. फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये शुगर पासून इथेनॉल, मिलिंग प्रोसेसमध्ये स्टार्च पासून इथेनॉल आणि हे ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये सेल्युलोज पासून इथेनॉलचं प्रोडक्शन केलेलं आहे. आले लक्षात तुम्हाला? येस ऑर नो? आता ह्या ज्या प्रोसिजर आपण बघितल्या त्यातली कोणती प्रोसेस समजलेली नाही असं आहे का? इथेनॉल प्रोडक्शन जे आपण आता बघितलं त्यातला कोणता पॉइंट समजला नाही असं आहे का? ओके, तुम्हाला हे समजलं, शुगर फर्मेंटेशन समजलं. हे समजलं का मिलिंग प्रोसेस, ड्राय आणि वेट मिलिंग प्रोसेस दोन्ही प्रोसेस समजल्या? येस ऑर नो? समजलं आहे की नाही? तेच विद्यार्थी नेहमी आन्सर देत असतात. बाकीच्यांना समजो अगर ना समजो काही घेणं देणं नाहीये मॅम, आम्ही फक्त अटेंडन्स साठी येत असतो. ओके, 33, 81, 3 तेच आहेत नेहमीचे 42 तेच स्टुडंट आहेत, मुलीच आहेत. ठीक आहे, मिलिंग प्रोसेस समजली आहे तुम्हाला. सांगा बघू कोणीतरी शॉर्टली ड्राय मिलिंग प्रोसेस सांगा कोणीतरी. तुम्हाला काय समजलंय ड्राय मिलिंग प्रोसेस? चला पटकन अनम्यूट करायचंय. ड्राय मिलिंग प्रोसेस म्हणजेच काय? स्टार्च. तुमच्या लगेच ते लक्षात आलं पाहिजे. स्टार्च पासून इथेनॉल बनवणार आहे. मग कसं बनवणार आहे? मग स्टार्च पासून इथेनॉल बनवताना त्याच्यामध्ये आपण शुगरचं पण प्रोडक्शन करत असतो. स्टार्च, मग ॲरो शुगर, मग ॲरो, त्याच्यापासून तुमचं इथेनॉल. इथं आपण 2 प्रोसेस यूज केले, ड्राय मिलिंग आणि वेट मिलिंग. आता ड्राय मिलिंग बद्दल सांगा पटकन, सांगा पटकन. बोला. SCR नंबर 123.
ACR नंबर 123 123. बोललं नाही तर आजची अबसेंटीच लागणार 123. डेट काय रे? बारा नंबर ACR Yes, 12. ma'am. समजली का तुला ड्राय मिलिंग प्रोसेस? Yes, ma'am. सांग बघू शॉर्टली. पहिल्यांदा ब्रेकडाऊन करून घ्यायचं कशाचं? कॉर्न कर्नलचं फाईन पार्टिकल्स मध्ये. Good. त्याच्यामधून आपल्याला काय अवेलेबल होणार? त्याच्यामधून आपल्याला शुगर अवेलेबल होणार. ते पण कसं? डायल्यूट ऍसिड आणि एन्झाईम्सचा यूज करून सुक्रोज मध्ये आपल्याला ते कन्व्हर्जन होणार. ओके, ते जे फाईन पार्टिकल किंवा फाईन पावडर जे आपल्याला मिळालेली आहे कर्नल्स पासून, त्याच्यामध्ये डायल्यूट ऍसिड किंवा एन्झाईम्सच्या थ्रू आपण काय करतो की सुक्रोज मध्ये कन्व्हर्जन करतो आणि मग त्या सुक्रोजचं परत काय करायचं आपल्याला इथेनॉल मध्ये कन्व्हर्जन करायचं. इथेनॉल हा. नंतर ईस्ट का ईस्ट ऍड वापरली? करायचं का वापरलं ईस्ट आपण? फर्मेंट करायला. फर्मेंटेशनसाठी, राईट? म्हणजेच आपली ऍक्शन कुठली आपल्याला एक्झामची ऍक्शन पाहिजे त्याच्यामुळे मग फर्मेंटेशन थ्रू आपल्याला इथेनॉल अवेलेबल होतं. की आता ही ड्राय मिलिंग आहे म्हणजेच तुमच्या त्या कॉर्न कर्नलला आपण डायरेक्ट ब्रेकडाऊन करतोय पावडरी फॉर्म मध्ये. आलं लक्षात? आणि मग जेव्हा वेट मिलिंग करतोय त्यामध्ये फक्त एक प्रोसेस ऍड होते. त्याच्यामध्ये काय करतोय आपण? वॉर्म वॉटरमध्ये ह्या कॉर्न कर्नल्सला सोक करतोय आणि मग वॉर्म वॉटरमध्ये सोक केल्याच्या नंतर त्याचं आतलं जे प्रोटीन कंटेंट आहे ते ब्रेकडाऊन होतं आणि ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं की त्याचं आपल्याला एक सॉफ्ट जे काय म्हणतो आपण त्याला एक आपल्या स्टार्च त्याच्याकडून आपल्याला अवेलेबल होतं आणि मग ते जे आहे त्या स्टार्चचं पुन्हा सुक्रोजमध्ये कन्व्हर्जन होऊन म्हणजे हे प्रोटीन्स जेव्हा ब्रेकडाऊन झाल्यानंतर ते सुक्रोज किंवा तो जो शुगरी सोल्युशन आहे तर त्याचं डिस्टिलेशन प्रोसेसद्वारे इथेनॉल अवेलेबल होतं. ही झाली वेट मिलिंग प्रोसेस. आणि मग ऍसिड प्रोसेस समजल्या का दोन्ही पण? डायल्यूट ऍसिड प्रोसेस आणि कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हायड्रोलिसिस. कोणतं ऍसिड यूज केलं सांगा बघू? ऍसिड कोणतं यूज केलं सांगा बघू आपण इथं हायड्रोलिसिस मध्ये? सल्फ्युरिक ऍसिड. हा, सल्फ्युरिक ऍसिड आपण यूज केलं. असाइनमेंट मध्ये घ्यायचंय की सल्फ्युरिक ऍसिडचा केमिकल फॉर्म्युला. खूप सोपं आहे. समोर हा, माहिती आहे सर्वांना सल्फ्युरिक ऍसिडचा केमिकल फॉर्म्युला किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला? कोणाला माहितीये? टाका बघू पटकन चॅट बॉक्स मध्ये. किती सोपं आहे. केमिस्ट्री झालंय ना तुम्हाला? सर्च करायची पण गरज नाहीये. हा, राईट. ज्यांना माहित नाही त्यांनी करत बसा सर्च आणि मग असाइनमेंट मध्ये तयार करा. हा, डायल्यूट ऍसिड हायड्रोलिसिस मध्ये किती पर्सेंट सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं? 4%. 7%. डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड मध्ये 4%. कॅटलिस्ट म्हणून कोणता ऍसिड यूज केलं? कॅटलिस्ट म्हणून कोणतं ऍसिड यूज केलं? आठवत नाही कोणाला? कॅटलिस्ट म्हणून आपण दुसरं ऍसिड ह्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड बरोबर यूज करतो. हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? HCl. राईट. तुम्हाला हे नावं तर माहिती आहेत. बरं, आता तुम्हाला ती प्रोसेस कळाली आहे का? हायड्रोलिसिस प्रोसेस, ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेस दोन आहेत, कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट. कळाली का? येस ऑर नो?
रिपीट करू देत का ह्या प्रोसेस? कोणाकोणाला वाटते रिपीट करू दे? ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेस पुन्हा सांगू दे असं कोणाला वाटते? डायल्यूट ऍसिड बस एका स्टुडंटला डाऊट आहे, बाकी सगळ्यांना समजलंय? ACR नंबर 64. येस मॅम. हा, कळाली तुला डायल्यूट ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेस? हां मॅम. हो. सांग बघू. सायली नाव आहे ना तुझं? Hemicellulosic material undergoes hydrolysis by 7% sulfuric acid at 190. तुला जे समजले ते सांग बाळा, वाचून दाखवू नको. तुला समजलंय का? म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं? तुम्हाला तुमच्या भाषेत एखादी प्रोसेस होतं समजा, हे तुम्हाला समजावून सांगायचं असेल तर तुम्ही कसं सांगणार ही कशा पद्धतीने प्रोसेस होते? तुम्ही समोर स्क्रीन आहे कोणीही सांगेल तसं नाही. मला असं म्हणायचं की तुम्हाला ते कितपत समजले, म्हणून मी क्वेश्चन विचारला ना की परत सांगू का म्हणून. तर फक्त एकच विद्यार्थिनी बोलतीये की परत सांगा, म्हणून मला वाटलं की बाकीचे हे जे 74 स्टुडंट आहेत तर तुम्ही 75 जण आहे, तर बाकीच्या 74 जणांना समजलं की काय असं मला वाटलं, म्हणून मी क्वेश्चन विचारलं ना. रिपीट करू ना? आता हे जे हायड्रोलिसिस प्रोसेस आहे, आपण मगाशी सुद्धा पाहिलं होतं की हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये काय करतो आपण, वॉटर मॉलिक्युलचं ऍडिशन करून त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं ब्रेकिंग डाऊन करतोय, हा का? मग आता याच्यामध्ये ऍसिडचा यूज करतोय, त्यामुळे हे ऍसिड हायड्रोलिसिस आहे. जिथं आपण काय करणार आहे, मटेरियलचं किंवा त्या सबस्टन्सचं ब्रेकिंग डाऊन करण्यासाठी ऍसिडचा यूज करणार आहे. पर्टिक्युलरली सल्फ्युरिक ऍसिडचा आपण इथे यूज करतोय. म्हणजेच मोस्टली इनऑर्गॅनिक ऍसिडचा आपण यूज करत असतोय ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये. मग ह्या ठिकाणी आपण सल्फ्युरिक ऍसिडचा यूज करतोय. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड इज अ इनऑर्गॅनिक ऍसिड. आता याच्यामध्ये काय केलं जातं, जे सेल्युलोज आहे त्याला हायड्रोलाइज करायचंय इन ग्लुकोज किंवा मोनोसॅकराइड्स मध्ये. म्हणजे तुम्हाला शुगरमध्ये ह्या सेल्युलोजला ब्रेकडाऊन करायचे किंवा हायड्रोलाइज करायचे, आणि त्याच्यासाठी तुम्ही हे सल्फ्युरिक ऍसिड यूज करता. डायल्यूट ऍसिडची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये 7% सल्फ्युरिक ऍसिड आणि त्याचबरोबर कॅटलिस्ट म्हणून हायड्रोक्लोरिक ऍसिडचा तुम्ही यूज करता. मग हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही ह्या सल्फ्युरिक ऍसिडचा यूज करता, तर तुमच्या त्या हेमिसेल्युलोज असेल किंवा सेल्युलोज मटेरियल जे आहे ते हायड्रोलिसिस प्रोसेसमधून गेल्याच्या नंतर त्याचं आपल्याला ग्लुकोज मिळतं, आणि जे आपल्याला ग्लुकोज किंवा मोनोसॅकराइड अवेलेबल होतं, आणि त्या ग्लुकोज पासून किंवा त्या सॅकराइड्स पासून आपण परत इथेनॉलचं प्रोडक्शन करत असतो. तर ही तुमची ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेस झाली. डायल्यूट ऍसिडमध्ये आपण 7% सल्फ्युरिक ऍसिड ऍड करतोय, आणि जर तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हायड्रोलिसिस बघता त्याच्यामध्ये जास्त पर्सेंट 77% सल्फ्युरिक ऍसिड तुम्ही ऍड करता. म्हणजेच तुमचं जे सेल्युलोज आहे ते त्याच्यामध्ये ड्रिपच केले असं समजा. म्हणजे ते 77% सल्फ्युरिक ऍसिडमध्ये जे सेल्युलोज किंवा तुमचा जो ड्राईड बायोमास आहे तो त्याच्यामध्ये ऍड करता, आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचं जे सेल्युलोज आहे ते ब्रेकडाऊन होतं, आणि ते सेल्युलोज ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर काय होतं, मग त्याच्यापासून मग ग्लुकोजचं प्रोडक्शन होतं. आता इथं HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड सुद्धा तुम्ही एक कॅटलिस्ट म्हणून यूज करू शकता. तर ह्याच्यामध्ये काय करता की एक क्रिस्टलाइन सेल्युलोज जे आहे त्याला कम्प्लिटली ऍसिडमध्ये डिझॉल्व्ह केलं जातं, आणि मग नंतर त्याच्यापासून ग्लुकोज अवेलेबल होतं, आणि त्या ग्लुकोज पासून मग परत तुम्ही काय करत असता, इथं तुम्हाला एक जेल अवेलेबल होतं ज्याच्यामध्ये ऍसिड आणि शुगरचं मिक्सचर असतं. म्हणजे इथं तुम्हाला सेपरेट शुगर अवेलेबल होत नाही, तर त्याच्यामध्ये ऍसिड आणि शुगरचं मिक्सचर असतं, आणि मग क्रोमॅटोग्राफिक कॉलम्स किंवा क्रोमॅटोग्राफीचा यूज करून हे ऍसिड आणि शुगर मिक्सचर आहे ते सेपरेट करता. मग ते शुगर जे तुम्हाला अवेलेबल होतं त्याच्यापासून मग तुम्ही इथेनॉल प्रोड्यूस करत असता. ही झाली तुमची कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेस. म्हणजे तिथं ऍसिडचा यूज करता जास्त प्रमाणामध्ये, तुमचं जे ड्राईड बायोमास आहे ते त्याच्यामध्ये फुल्ली डिझॉल्व्ह करून ऍसिड आणि शुगरचं एक जेल मिक्सचर तुम्हाला अवेलेबल होतं, आणि त्या जेलला क्रोमॅटोग्राफिक कॉलम्समधून सेपरेट करून त्या शुगरचं पुन्हा इथेनॉलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. आलं? तर ह्या सगळ्या आपण इथेनॉल प्रोडक्शनच्या प्रोसेस पाहिल्या. आलं लक्षात? अजून तुम्हाला याच्या केमिकल रिएक्शन्स वगैरे आहेत ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये घेऊया. म्हणजे तुम्हाला एक बेसिक प्रोसिजर काय असते हे समजेल.
केमिकली एकदम पाहायला गेलं तर तुम्हाला ते एकदम कन्फ्युजन येते. आपल्याला पुढे मी तुम्हाला केमिकल रिएक्शन नेमकी त्याच्यामध्ये काय होते आणि कसं इथेनॉल तयार होतं. बायो इथेनॉल. ओके, बायो इथेनॉल कसं तयार होतं हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आज काय काय असाइनमेंट सांगितली ते तुमच्या लक्षात आहे ना, ते तेवढं कम्प्लीट करा. मी माझ्याकडे पण असाइनमेंट कोणत्या कोणते तुम्हाला दिले ते आहेत. मी सबमिट करायला सांगितले की त्या प्रॉपरली सबमिट करायच्या. पुन्हा व्हिडिओ ऑन करत नसेल. ठीक आहे. जो इझी पार्ट होता ना, सोलर एनर्जीचे डिव्हाइसेस